अंदाज भाई, एक सोपा प्रश्न आहे ज्याची उत्तरं सापडत नाहीत. तुम्ही सगळे माणसं आता ज्या पद्धतीने आरोप करत आहात त्यातून एका वाक्यामध्ये असं निघतं की पक्षप्रमुखच पक्ष संपवत होते. अहो माझं तेच म्हणणं आहे की उद्धवजींना रामदास कदमला संपवायचं कटकारस्थान 2005 सालापासूनच सुभाष देसाईंनी उद्धवजी एकत्र येऊन त्यांनी ते काम चालू केलं होतं. मी सह्या चालू केल्या होत्या. मला सगळेजण सह्या देत होते. जे नायवर सोबत होते ते पण सह्या मला देत होते. लगेच सुभाष देसाई बाहेर गेले आणि त्यांनी उद्धवजींना फोन केला. मग उद्धवजींनी मला 5 मिनिटं मला निरोप आला की मला उद्धवजींनी बाहेर बोलवलंय. मी गेलो, फोन केला, नाही तर सह्या थांबवा. सुभाष देसाई जाऊन थांबवल्या होत्या. कळलं की नाही. मग मी पुन्हा म्हटलं मग का सह्या थांबवा, तुम्ही तर माझं नाव जाहीर केलं. तुम्ही जर दरावड्याला देणार असाल नेत्यांना द्यायचं मला कुठली अडचण नाही, पण थांबवा का, थोडा वेळ थांबा. हे थांबवले गेलं सह्या. ज्या वेळेला विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलं पत्र घेऊन या, मला सांगितलं, आम्ही सगळे आमदार त्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्या दालनामध्ये, तेव्हा माझ्या समोर सुभाष देसाई फोन लावत होते एकनाथ शिंदेना, सॉरी उद्धव ठाकरेंना, की तो तुमच्याकडे येईल, त्याला पत्र देऊ नका पाठिंब्याचं. मी ऐकलंय. मी त्याला म्हटलं देसाई म्हटलं ऐकतोय म्हटलं मी. हे वास्तव आहे दत्ताजी नावडेच्या कॅबिनमध्ये.